गोष्टी आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तर कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरचा असलं बिहेवियर अजिबात ऐकून घेतलं जाणार नाही. त्यामुळं त्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई नक्की होईल, त्याची मी चौकशी लावीन. त्यांनी काय पद्धतीनं ते अशा पद्धतीनं वक्तव्य केलं आणि कशाच्या जोरावर एवढ्या जोरात असं बोलत होते हे कोणाचंही चालून घेणार नाही. दुसरी गोष्ट थोडीशी तुम्ही लोकांनी समजून घ्या की केएमसीची आर्थिक अवस्था ही थोडीशी डबघाईला आलेली परिस्थिती आहे. दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. जिल्हा स्तरावरचं दिव्यांग भवन हा वेगळाच विषय आहे आणि कोल्हापूर शहरातील दिव्यांग भवन ज्याच्यासाठीचं आलेलं फंडिंग हा वेगळा विषय आहे. त्यामुळं तिकडचं इकडं हा काही कनेक्शन नाही आहे. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला हा निर्णय घेतला गेला की दिव्यांग भवन तिथं बांधायचं, त्यावेळेला इथे बसलेले कुणीही हजर नव्हते किंवा त्यावेळेला प्रेझेंट ही बॉडी नव्हती. त्यामुळे तो विषय काय आहे, कशा पद्धतीने केलाय याच्या क्लिष्ट विषयामध्ये न जाता आपण चांगल्या पद्धतीनं दोन्ही लोकांसाठीचं काय प्रोव्हिजन करता येतील याच्यासाठी मी स्वतः आणि आमचे काही सगळे नगरसेवक आम्ही त्या ठिकाणी येऊन व्हिजिट करू. काय प्रॉब्लेम आहेत सर्वसामान्य लोकांचं, तिथले काय प्रॉब्लेम आहेत आणि जो काही दिव्यांग भवनाचा नियमावली आहे त्याच्यानुसार दिव्यांग भवन बनेल. आणि त्याच्यामध्ये सुद्धा जर असं काही आढळलं की तुम्हा लोकांसाठी ते क्लिष्ट विषय होतोय, परंतु जर आज महायुतीची सत्ता आहे, आदरणीय मोदी साहेबांच्या त्याच्यामध्ये तर पहिल्यांदा असं आहे की शरीर स्वास्थ्य आणि अपंग यांच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं त्यांचा प्लस पॉईंट असतो. तर जर समजा चांगलंच आपल्याला आलं तर माझं म्हणणं असं आहे की आता तुम्ही स्वतःच सांगता की 5 वर्षांनी जाऊ वगैरे. अंबाबाईसाठी प्रार्थना करते की तुम्ही 100 वर्ष राहा, म्हणजे मला तर तुम्ही रोज मला भेटाल. आणि नेक्स्ट वन काय की जर चांगलं आपल्याला जागा मिळाली, जास्तीची मिळाली, 1 फ्लोअरला चांगलं मिळालं किंवा एखाद्या चांगल्या ठिकाणी सगळ्या सुखसोयीनी, तेही आमच्या शब्दांनी, तर पर्याय जर चांगला आपल्याला मिळत असेल तर हा आम्ही वरती थोडंसं सगळ्या नेत्याशी वरती बोलून घेऊन चांगल्या पद्धतीनं काढू. जो काही फंडिंगचा विषय, जो काही आपला खरं तर दादांनी योग्य सांगितलं की हा नागरिकांचा पैसा आहे आणि तो योग्य रीतीने गेला पाहिजे, त्याच्यामुळे त्याची चौकशी लावली जाईल. आणि थोडंसं काही लोकांनी बोलताना थोडंसं तुम्ही याचं भान ठेवा की आपण सगळ्यांसमोर ह्या गोष्टी बोलतो, मग कुणाचा पैशाचा इंटरेस्ट आहे का, बाकी काय का, तर या गोष्टी नका करू. आपण चांगल्या पद्धतीनं निर्णय घ्यायसाठी इथं बसतोय. कोणावरही अन्याय होणार नाही. तिथल्या लोकांचं जे काही प्रॉब्लेम आहे त्याचंही सोल्युशन निघेल. आणि तुम्हा लोकांना माझा शब्द की दिव्यांग, मला असं वाटतं की हा शब्द करतो चुकीचा आहे. काही लोक मेंदूनी कमी असतात, काही शरीराने कमी असतात. तुमच्याकडे मेंदू देवाने जास्त दिलाय, त्यामुळे आपण सगळे समानच आहे. आणि लाटकर साहेबांनी जे सांगितलं की हे पुन्हा पुन्हा तुम्हाला दिसतील, तर माझा एक महापौर म्हणून एक माझं शहर माझी जबाबदारी आणि जनता दरबार याचा साहेब माझा असा प्रयत्न आहे की अशा काही ज्यावेळेला पुढे मिटिंग होते त्यावेळेला फक्त आपण इथं बसून इथं कुणी नसावं. त्यामुळे सारखी भेट आपली होणार नाही. जेवढ्या लवकर होत होईल तेवढा आपण तुमच्यावरती सोल्युशन नक्की काढू. पण दोघांनीही लक्षात ठेवा, निर्णय जो असेल तो तुमच्या भल्यासाठीचा असेल. जर समजा चांगलं 1 एकर 2 एकरचं जागा मिळतंय, एका फ्लोअरला सगळं मिळतंय, अत्याधुनिक सुविधा मिळत आहेत, थोडासा वेळ लागेल इकडे तिकडे, पण बघा लक्षात घ्या, एकदा हे जर दिव्यांग भवन झालं तर पुन्हा तुम्हाला होणार नाही. त्यामुळे करत असताना चांगल्या पद्धतीने करू.